नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक बाळासाहेब गुंजाळ, मुक्काम पोस्ट दैठणे गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। तैवान पिंक पेरू धरण्याची नेमकी वेळ कोणती या संबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत। कारण की आता लोकांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात छाटण्या चालू झालेल्या आहेत आणि छाटण्या घेत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात की आपण जे काय बहार धरायचा आहे तो नेमकी कोणत्या वेळेला धरला गेला पाहिजे आणि कोणत्या वेळेला धरल्यानंतर आपल्याला चांगला बाजारभाव भेटणार आहे। कारण की सगळ्या गोष्टी योग्य वेळेत जर झाल्या तर निश्चित स्वरूपात सगळ्यांना त्याचा फायदा होत असतो आणि शेतकरी वर्गाला याची अपूर्ण जर माहिती असेल तर निश्चितपणे त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागत असतो। कारण की शेती करत असताना आपल्याला फळबाग असेल, तरकारी असेल, या संपूर्ण शेतीमध्ये आपल्याला योग्य नियोजनाची गरज असते आणि त्याच्याबरोबर त्याचा टायमिंग फार महत्त्वाचा असतो। जर आपला वेळ चुकली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा शेतीच्या माध्यमातून खर्च करत असताना त्याचा भुर्दंड भरावा लागत असतो। आणि मग हे करत असताना जर आपल्याला योग्य वेळेत त्याची छाटणी झाली नाही, योग्य महिन्यामध्ये बहार धरला गेला नाही आणि योग्य वेळी जर बाजारपेठेत तो माल उतारला गेला नाही तर निश्चित स्वरूपात त्याचा तोटा होत असतो। आणि हीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत। कारण की हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर निश्चित स्वरूपात तुम्हाला भविष्यात आपल्याला पेरूचं कसं उत्पन्न काढता येईल, कोणत्या वेळेत बहार धरला गेला पाहिजे आणि त्याचा नेमका आपल्याला फायदा कसा घेता येईल यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे। आणि त्या संबंधीच्या कमेंट्स पण आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये करावं लागणार आहे। कारण की तैवान पिंक पेरूची शेती करता असताना माझ्या पाठीशी काही वर्षातला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरतीच मी शेतकऱ्यांमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो। शेतकऱ्यांना पेरूत वेगवेगळ्या समस्या असतील, मागदे निमोटोड असेल, मिलीबग असेल, याच्या व्यतिरिक्त बाजारपेठ असेल आणि त्या संबंधीची माहिती मी माझ्या शेतीच्या माध्यमातून देत असतो। कारण की गुंजाळ हायटेक फार्मच्या माध्यमातून अनेक शेतकरी भेट देत असतात आणि भेट दिल्यानंतर ती शेतीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। आणि हेच मात्र आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की जर योग्य वेळी जर बाजारपेठेत पेरू आला तर निश्चित स्वरूपात चांगले पैसे होणार आहे। कारण की मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बाजारपेठेचा सामना करावा लागला। खूप लोकांनी फोम लावलेले, अगदी असे झाडावरती फोम लावले होते, अशा पूर्ण बागा सोडून दिल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालं। काही नाही बागा पण काढल्या, परंतु हे होता कामा नये। कारण की प्रत्येक शेतकरी अपेक्षेने ते पीक करत असतो आणि त्याच्या निश्चित स्वरूपात त्याचे पैसे पण झाले पाहिजे। आणि जर पैसे व्हायचे असतील तर निश्चित स्वरूपात आपल्याला योग्य नियोजनाचा आधार घ्यावा लागतो आणि हे नियोजन मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की दरवर्षीच पेरूच्या लागवडी वाढत आहेत आणि पेरूमध्ये अनेक व्हरायटी आहेत, म्हणजे 40हून अधिक प्रकारच्या व्हरायटी पेरूमध्ये आहेत। त्यातली एक चांगली व्हरायटी आज ती म्हणजे तैवान पिंक। आता हे तैवान पिंकचं असं खासियत आहे की ह्या जातीला तुम्ही वर्षभरामध्ये कधीही छाटणी मारली तर निश्चित स्वरूपात त्याला कळी लागून त्याला माल लागत असतो। अगदी हिवाळ्यामध्ये मारा, पावसाळ्यामध्ये मारा, उन्हाळ्यामध्ये छाटणी घ्या तरी पण बार लागत असतो। परंतु नुसता बार लागून उपयोग नाही, तर आपल्याला योग्य वेळी त्याचे बाजारपेठेत जाणं महत्त्वाचं आहे आणि बाजारपेठेत गेल्यानंतर आपल्याला त्याचा निश्चित स्वरूपात फायदा होणार आहे। म्हणून त्याचा योग्य नियोजन करणं फार गरजेचं आहे। म्हणून मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणत्या महिन्यामध्ये साधारणतः छाटण्या घेतल्या पाहिजे आणि कोणत्या महिन्यामध्ये आपला माल बाजारपेठेमध्ये आला पाहिजे। कारण की योग्य वेळी जर बाजारपेठेमध्ये आला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। नुसता योग्य वेळी बाजारपेठेमध्ये येऊन उपयोग नाही, तर त्याला योग्य वातावरण, पोषक वातावरण भेटलं पाहिजे आणि पोषक वातावरण भेटलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा त्या शेतकऱ्यांना होत असतो। साधारणतः आता जानेवारी महिना चालू झालेला आहे। आज साधारणतः एक 17 जानेवारी तारीख आहे आणि ह्या तारखेचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येत आहे 17 जानेवारी 2025 आणि आता साधारणतः एक आठवड्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या छाटण्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या छाटण्या करत असताना शेतकरी पुढील बाजारपेठेचा अभ्यास करून छाटण्या करत असतात। म्हणून पहिल्यांदा मी छाटणीचा विषय याच्यामध्ये घेणार आहे। कारण की छाटणी करत असताना शेतकऱ्यांनी शक्यतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि 15 एप्रिल ह्या टप्प्यात जर छाटण्या घेतल्या तर निश्चित स्वरूपात त्यांचा माल भविष्यात चांगल्या बाजारपेठेमध्ये सापडण्याची शक्यता असते आणि त्याच काळात त्यांना अधिकची बाजारपेठ असते। आता छाटण्या घेत असताना शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणारा जे काही पाणी साठा आहे त्याचा पण विचार करणं फार गरजेचं आहे। कारण की जेव्हा जसा उन्हाळा लागतो तसं शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असतं। मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी पर्यायी गोष्टींचा सुविधांचा मागोवा घेणं फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये मग ठिबक सिंचन असेल, त्याला पेरू शेतीला मल्चिंग असेल, जेणेकरून पाणी कमी लागेल आणि उत्पन्न आपल्याला अधिक निघेल। कारण की ज्या बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी पडल्यामुळं पेरू बारीक पडणे, साईज न होणे
कधी कधी बागच सोडून देणे, ह्या अडचणीला तोंड द्यावं लागत असतं. म्हणून सर्वात सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्याला पाणी व्यवस्थित आहे का, उन्हाळ्यात आपल्याला पाणी पुरेल का, याचा विचार केल्यानंतरच आपण त्या छाटणीचं नियोजन करायचं असतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला असा घेता येईल की छाटणी कधी घ्यायची. आता छाटणी घेत असताना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. काहींच्या खूप काळ्या जमिनी असतात, काहींच्या मध्यम हलक्या जमिनी असतात आणि काहींच्या एकदम हलक्या जमिनी असतात. अशा वेळेस मात्र आपलं जे काय उन्हाळ्यातलं टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरचा पण अभ्यास असणं फार गरजेचं आहे. जर आपण जानेवारी फेब्रुवारी छाटणी घेतली आणि जर एप्रिल मेला आपलं जर सेटिंग चालू झालं तेव्हा आणि टेम्परेचर अचानक वाढलं, समजा 40, 42, 45चं टेम्परेचर सारखं कंटिन्यू एक 8-15 दिवस राहिलं तर निश्चित स्वरूपात जी काही कळी आपली सेट झालेली असते ते ड्रॉपिंगची समस्या पुन्हा तयार होत असते. मग अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी ज्यांचे भारी रानं असतील, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आहे की ज्यांचे खूप भारी रानामध्ये पेरू असतो त्यांनी जानेवारी फेब्रुवारीत छाटणी घेतली तर निश्चित स्वरूपात त्यांची एप्रिल मे मध्ये काय सेटिंग होत असते, त्याची गळ थोडीफार कमी होण्यास मदत होत असते. कारण की जमिनीची ताकद आणि आपण ज्यावेळेस मधल्या फाट्यामध्ये पाणी वगैरे देत असतो किंवा ठिबकचं पाणी देत असतो त्याच्यामुळे थोडीशी हीट कमी होऊन ते सेटिंग होण्यास मदत होत असते. आणि ज्या एकदम हलक्यात मुरमाटी जमीन असेल किंवा मध्यम हलक्या जमिनी असते त्यांनी मात्र आपल्या मार्च आणि एप्रिलचा पर्याय निवडावा. कारण की एप्रिल आणि मार्चमध्ये आपली फुटवा होऊन सेटिंग कळी निघत असते आणि साधारणतः एक 15 मे नंतर आपली सेटिंग चालू होत असते. आणि त्याच्यावर नंतर एखादा जर वळवाचा पाऊस झाला तर त्यानंतर मात्र आपला ती सेटिंग गळण्याची कमी शक्यता असते आणि तो सुद्धा पेरू आपला बाजारपेठेमध्ये चांगल्या पद्धतीने असतो. म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाजारपेठ. आता तिसऱ्या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः आपल्याला एक 15 जून नंतर थोडे बाजार वाढण्यास सुरुवात होत असते. कारण की बाजारपेठ हा खूप महत्त्वाचा विषय आहे. बाजारामध्ये जोपर्यंत आंबा असतो त्यावेळेस तेपर्यंत इतर फळांना थोडासा वाव कमी असतो आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हाच फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला की आंबा बऱ्यापैकी संपून जात असतो आणि आंबा संपल्यानंतर मात्र बाजारपेठेमध्ये उपलब्ध होतो तो पेरू. मग अगदी 15 जून पासून तर दसऱ्यापर्यंतचा जो काही कालखंड असतो त्या कालखंडामध्ये मात्र निश्चित स्वरूपात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ह्या पेरू शेतीमधून भेटत असतं आणि उत्पन्नाबरोबर चांगले बाजारभाव सुद्धा भेटत असतात. नुसते बाजारभावच भेटत नाही तर खूप व्यापाऱ्यांची मागणी असते की त्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये पेरूची सप्लाय होत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात पेरूला उठाव भेटत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच त्याच पद्धतीने आपल्याला त्या नियोजन करायचं असतं. म्हणून जर पेरूचा बाग धरायचा असेल तर आपल्याला योग्य वेळेचा, योग्य वातावरणाचा आणि बाजारपेठेचा या तिन्ही घटकांचा जर ताळमेळ साधायचा असेल तर निश्चित स्वरूपात अगदी 15 जानेवारीपासून तर 15 एप्रिलचा जो काही कालखंड असेल त्या कालखंडामध्ये बाग धरणं फार गरजेचं आहे. आता ह्या कालखंडात बाग धरत असताना प्रत्येकजण खूप वेगवेगळ्या मार्गाने काम करत असतो आणि लागवडी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या टप्प्यात जर बाग धरली तर निश्चित स्वरूपात सगळ्यांचा माल एकाच वेळेस हार्वेस्टिंग न होता वेगवेगळ्या टप्प्यात बाजारपेठेमध्ये येईल आणि सगळ्यांनाच खूप चांगले बाजार भेटतील. म्हणून आपल्या जमिनीचा अभ्यास करायचा आहे, आपल्या वातावरणाचा अभ्यास करायचा आहे, आपल्या काय असणाऱ्या पाण्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये छाटणी घ्यायची. मी माझ्या पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यम जमीन, मध्यम भारी जमीन आणि अगदी हलकी जमीन ह्या जमिनीमध्ये अशा अडचणी येत असतात. कारण की मी शेती करत असताना माझ्या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये माझे बाग होते आणि त्याचे अनुभव माझ्या पाठीचे असल्या कारणानं मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आता साधारणतः हा माझी पेरू शेती आहे. आता ही जे काय माझा प्लॉट आहे पूर्ण हा साधारणतः एक 3 एकरचा प्लॉट आहे 33 झाडांचा आणि याला आपण अगदी 15 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. अगदी कमी दिवसामध्ये आपल्याला तो हार्वेस्टिंगला आलेला आहे. पहिला माझा एक साधारणतः 7 ते 8 लाखाचा माल तुटून गेलेला आहे. आत्ता पुन्हा 40 ते 50 टन माल हार्वेस्टिंगला आहे. एक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे जानेवारी 2025 पासून चालू होईल तर मार्चपर्यंत माझा माल साधारणतः संपणार आहे. आणि ही सुद्धा माझी जमीन एकदम मध्यम हलकी जमीन आहे. हिची सुद्धा छाटणी मी 15 मार्च नंतरच घेणार आहे. कारण की जर लवकर छाटणी घेतली तर माझी सुद्धा गळ होण्याची शक्यता मला दिसून येत आहे. म्हणून शक्यतो आता तर ॲक्च्युली याच्यामध्ये मालच आहे आणि माल संपल्यानंतर माझा माल तुटायला आणखी वेळ असल्या कारणानं मी थोडी उशिराच छाटणी घेत आहे आणि छाटणी घेतल्यानंतर निश्चित स्वरूपात माझी मालाची सुद्धा चांगली सेटिंग होणार आहे. आणि आता याच्यावरती जवळजवळ 40 टनाच्या आसपास माल माझ्या मते तरी अंदाजे आहे. कारण की फोम चांगले बसले आहेत. 1,80,000 फोम 1,80,000 फोम बसलेले आहेत आणि 3300 झाडं आहेत साधारणतः. म्हणजे पहिल्या टप्प्यात म्हणजे अगदी 11-12 महिन्यातच माझे 8 लाख रुपये झाले. आत्ता परत माझ्या जवळजवळ 40 टन जर माल निघाला आत्ताचा रेट आहे म्हणजे 17 जानेवारी 2025चा जर विचार केला तर एक 50 ते 60च्या दरम्यानची रेंज आहे. आणि कितीही कमी विकला 40 रुपये जरी विकला तरी एक 15-16 लाख पुन्हा एकदा होणार आहे. त्यावेळेचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु शेती करत असताना जर अशा चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, माहिती घेतली, अनुभवी लोकांच्या संपर्कात राहिलं
तर निश्चित स्वरूपात त्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. आणि अशा माहितीच्या आधारेच आपण शेती केली गेली पाहिजे. कारण की खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे, खूप मोठ्या प्रमाणात लावगुडी आहेत, खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी खर्च करत आहेत, उत्पन्न काढत आहे. आणि या सगळ्यात टिकायचं असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला योग्य वेळ आणि योग्य माहितीची गरज भासत असते. आणि ती योग्य वेळ आणि योग्य माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न केला आहे. किंवा गुंजाळ हायटेक फार्मला जरी व्हिजिट केली तरी आपण या ठिकाणी त्यांना माहिती देत असतो. तिचं लावगडी असतील, फोमचं बसवणे असेल, फोममध्ये पेरूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील, याची माहिती आपण या माध्यमातून देत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणून अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.